नागपुर महानगर पालिका द्वारा दिव्यांगों, नेत्रहीन और श्रवण बाधित के लिए जयपुर फीड समेत अन्य जरूरी सहायक सामान का वितरण कर रहा है। कविवर्य सुरेश भट्ट सभागृह में 7 अगस्त से लाभार्थियों के पंजीकरण के लिए शिविर शुरू है। सोमवार 10 अगस्त को सुबह 9 बजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में ये शिविर समाप्त होगा। इस मौके पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले, महापौर नीता ठाकरे मौजूद रहेंगी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अवधारणा से मनपा द्वारा 7 अगस्त से 10 अगस्त तक कविवर्य सुरेश भट्ट कन्वेंशन सेंटर में जयपुर फुट साहित्य सहायक उपकरण माप और वितरण शिविर में लागू किया गया है। शहर के अलग अलग हिस्सों से आए दिव्यांगजन यहां पंजीकरण करा रहे हैं। इस शिविर में दिव्यांगों को जयपुर फुट, व्हीलचेयर, वॉकर, कैलिपर, बैसाखी, कृत्रिम पैर, ट्राईसाइकिल, नेत्रहीनों के लिए ब्लाइंड स्टिक और श्रवण बाधित लोगों को हियरिंग किट बांटे जा रहे हैं। हर वर्ग के दिव्यांगों के लिए अलग अलग पंजीकरण स्टॉल लगाए गए हैं। उसके बाद माप और मेडिकल जांच की गई। मनपा कर्मचारी और एनसीसी कैडेट्स लाभार्थियों का मार्गदर्शन करने में मदद कर रहे हैं। नागपुर महानगर पालिका के सामाजिक विकास विभाग ने फोन पर लाभार्थियों को जानकारी दी है। दिनांक 7 पासून दिनांक 10 पर्यंत 3 दिवसाचं असं हे शिबिर घेण्यात आलं आहे। नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील जे काही दिव्यांगजन आहे त्या सर्व दिव्यांगांनी या ठिकाणी यावं। त्यांच्या अडीअडचणीच्या नुसार त्यांना इथे जे साहित्याची गरज आहे ते साहित्य मिळण्यासाठीची सगळी व्यवस्था या ठिकाणी केली। वैशिष्ट्य हे आहे की जयपूर फूट च्या माध्यमातून त्यांना म्हणजे हात किंवा पाय जे कृत्रिम आहे ते सुद्धा ताबडतोबीने मोजमाप, ताबडतोबीने त्याची बनवाई म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग या ठिकाणी त्यांनी कारखाना पण आणलेला आहे आणि होत असेल तर हे सगळं त्याच दिवशी त्यांना देण्याचा हा देखील प्रयत्न म्हणजे अतिशय ताकदीने हा प्रयत्न सुरू आहे। काल पहिला दिवस होता। सुमारे 765 दिव्यांगजन या ठिकाणी आले, पण विशेषतः 1000 लोकांची नोंदणी मात्र झाली आणि 800 लोकांना म्हणजे 800 असासाठी की 765 लोकांची नोंदणी झाली, पण एका व्यक्तीला कधी 2 कधी 3 असे ॲड्स देखील देण्यात आल्यामुळे ही संख्या 800 पर्यंतची गेलेली आहे। उरलेले म्हणजे आजचा आणि उद्याचा देखील दिवस पुन्हा हजार एक लोक निश्चितपणे या ठिकाणी होतील असा अंदाज आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून या सर्व लोकांशी 1 to 1 बोलण्याचा प्रयत्न केला आहे। त्यांना काय हवं नको त्या अर्थाने त्यांनी इकडे यावं, म्हणजे सेपरेशन करूनच असं इथे बोलवलेलं आहे। तर अतिशय चांगला एक दिव्यांगजनांसाठीचा हा कार्यक्रम माननीय शासनातर्फे, माननीय मुख्यमंत्र्यांच्यातर्फे अत्यंत जिव्हाळा, अत्यंत कळकळ त्यांना जी सर्व वर्गांसाठी आहे ती दिव्यांगजनांची कळकळ या शिबिराच्या माध्यमातून दिसून येते। 3 दिवस शिबिर आहे आणि मात्र या 3 दिवसांमध्ये नोंदणी जर अधिक असली आणि काही लोकांना साहित्य मिळायचं राहिलं असेल तर त्यासाठी आणखी 1-2 दिवस साहित्य मिळण्यासाठीची व्यवस्था मात्र निश्चितपणे करण्यात येणार आहे।